ओम श्री परमात्मने नमः. श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र श्लोक 24 ते 28. 24वा श्लोक वाचूया. अजस्सर्वेश्वर सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोग विनिसृतः. या श्लोकामध्ये भगवंताचं नाव आलंय अजः. भगवंत जन्म घेत नाहीत. न हि जातो न जायेहम न जनिष्ये कदाचन. मी कधी उत्पन्न झालो नाही, होत नाही आणि होणार नाही, म्हणून मी अज आहे, असं महाभारतात देवानी म्हटलंय. सर्वेश्वरः, सर्व ईश्वरांचे सर्व देवतांचे ईश्वर असल्याने भगवान सर्वेश्वर आहेत. सिद्ध, नित्य सिद्ध स्वरूप असल्याने भगवंतांना सिद्ध असं नाव आहे. भगवंत पूर्ण आहेत आणि भक्तासाठी सदैव सिद्ध आहेत. सिद्धी, समस्त वस्तुमात्रात संवित म्हणजे ज्ञानरूपानी असल्याने, सर्वश्रेष्ठ असल्याने आणि सर्वांचे फलस्वरूप असल्याने भगवंत सिद्धी असं म्हणवले जातात. सर्वादी, सर्व भूतमात्रांचे आदी कारण असल्याने भगवंत हे सर्वादी आहेत. ते सर्वांचे उगमस्थान आहेत. अच्युतः, भगवान आपल्या स्वरूपशक्तीपासून कधीही ढळत नाहीत, कधीही च्युत होत नाहीत, म्हणून ते अच्युत आहेत. धर्मस्य प्रभुरच्युतः असं म्हटलंय. प्रमादरहित परमेश्वरच धर्माचा स्वामी आहे. भगवंत स्वतःही च्युत होत नाहीत आणि त्यांच्या कृपेने त्यांच्या भक्तांचंही पतन होत नाही. अच्युत या नावापर्यंत सहस्रनामाचं पहिलं शतक पूर्ण झालंय. हरये नमः. 101 नाव आहे वृषाकपी. सर्व कामनाची वृष्टी करत असल्याने धर्माला वृष असं म्हणतात. क म्हणजे जल, पृथ्वीचा जलातून उद्धार वराह भगवंतांनी केला, म्हणून कपी हे वराह भगवंताचं नाव आहे. अशा रीतीने वृष धर्मरूप आणि कपी वराहरूप असल्याने भगवंत हे वृषाकपी आहेत. अमेयात्मा, ज्याच्या आत्म्याचं म्हणजे स्वरूपाचं हा इतका आहे असं माप करता येत नाही, असा भगवंत म्हणजे अमेयात्मा आहे. सर्वयोग विनिसृतः, संपूर्णपणे संबंधरहित असल्याने भगवंत सर्वयोग विनिसृत आहेत. ते असंग आहेत. तसंच नाना प्रकारच्या शास्त्रोक्त योगांनी जाणले जाणारे आहेत, म्हणून सर्व योग विनिसृत आहेत. ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही योगांनी भगवंताची प्राप्ती होत असते. असे भगवंत सर्व योग विनिसृत आहेत. 25वा श्लोक असा आहे. वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितस्समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती. वसु, भगवंताच्या ठाई सर्व भूते राहतात आणि सर्व भूतांमध्ये भगवंतच वसलेले आहेत, म्हणून ते वसु आहे. वसूनाम पावकश्चास्मी असं गीतेमध्ये भगवंतांनी म्हटलंय. वसुमना, धनवाचक वसु या शब्दांनी प्रशस्तता, श्रेष्ठता दर्शवली जाते. ज्यांचं मन प्रशस्त आहे असे भगवान वसुमना आहेत. रागद्वेषादी कोणतेही विकार, कोणतेही क्लेश आणि मद इत्यादी उपक्लेश यांनी रहित, अदूषित असल्याने भगवंत हे वसुमना आहेत. सत्य, परमात्मा सत्यस्वरूप आहे. सत्यम शिवम सुंदरम असं म्हटलं जातं. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म असं उपनिषदात म्हटलं आहे. श्रुती सांगते सत प्राण आहे, त अन्न आणि य सूर्य आहे.
प्राण, अन्न आणि सूर्यरूप असल्याने भगवान हे सत्य आहेत. समात्मा, ज्यांचा आत्मा मन सम अर्थात रागद्वेष इत्यादींनी दूषित नाही, ते भगवान समात्मा आहे. तसंच सर्वभूतेषु सम एक आत्मा या श्रुती वचनाच्या नुसार सर्व प्राणीमात्रांमध्ये एक आत्मा आहे आणि म्हणून भगवान हे समात्मा आहे. संमित, भगवंत समस्त पदार्थांहून परिच्छिन्न आहेत म्हणून ते संमित आहेत. इथे संमित आणि असंमित अशी दोन्ही नावं मानली जातात. भगवान सर्व पदार्थांहून परिच्छिन्न नाहीत, परिमित नाहीत म्हणून ते असंमित आहेत असं म्हटलंय. समह, भगवंत सर्व काळ सर्व विकारांनी रहित आहेत म्हणून त्यांना सम म्हटलंय. तसंच सम म्हणजे लक्ष्मीसह विराजमान आहेत आणि म्हणूनही त्यांना सम म्हटलं जातं. अमोघ, पूजा स्तुती किंवा स्मरण केल्यावर भगवंत भक्ताला पूर्ण फल देतात. त्याची पूजा व्यर्थ जाऊ देत नाहीत म्हणून ते अमोघ आहेत. तसंच ते सत्यसंकल्प आहेत, अव्यर्थ संकल्प असणारे आहेत आणि म्हणून ते अमोघ आहेत. पुंडरीकाक्ष, त्यांचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर आहेत आणि हृदयस्थ पुंडरिकात म्हणजे प्राण्यांच्या मानवाच्या हृदयकमलात व्याप्त असल्याने त्यात ते लक्षित होत असल्याने ते पुंडरीकाक्ष आहेत. वृषकर्मा, ज्यांचं कर्म हे धर्मरूप आहे असे भगवान वृषकर्मा आहेत. वृषाकृती, ज्यांची आकृती, ज्यांचा देह, ज्यांचा अवतार हा धर्मासाठी आहे, धर्मासाठी ज्यांनी शरीर धारण केले आहे असे हे भगवान वृषाकृती आहेत. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं भगवंतांनी म्हटलं आहे. 26वा श्लोक असा आहे. रुद्रो बहुशिरा बभ्रुर विश्वयोनिशुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर वरारोहो महातपाः. रुद्र, प्रलयकाळी प्रजेचा संहार करून प्रजेला रडवणारे असे भगवान रुद्र आहे. रुद्र हे शिवाचं नाव आहे. शिवपुराणात म्हटलं आहे की रु म्हणजे दुःख. प्रभू दुःख आणि दुःखाचा हेतू दूर करतो म्हणून भगवान शिवाला रुद्र म्हटलं आहे. रोदनं म्हणजे रडणं आणि द्रावणं म्हणजे दूर पळवणं असं दुःख दूर करणारे विष्णू हे रुद्र आहेत. बहुशिरा, सहस्रशीर्षा पुरुषा, भगवंताची अनंत मस्तके आहेत आणि म्हणून ते बहुशिरा आहेत. बभ्रू, भगवंत लोकांचं भरण करतात म्हणून त्यांना बभ्रू म्हणतात. विश्वयोनिही, संपूर्ण विश्वाचे कारण जन्मस्थान असल्याने भगवंत हे विश्वयोनी आहेत. शुचिश्रवाः, भगवंताचं श्रव म्हणजे त्यांचं नाम हे पवित्र आहे, शुची आहे आणि भगवान पवित्र कीर्तियुक्त आहेत म्हणून त्यांना शुचिश्रवा असं म्हटलं आहे. अमृत, भगवंत अजर अमर आहेत आणि म्हणून ते अमृत आहेत. शाश्वत स्थाणू, शाश्वत म्हणजे नित्य आणि स्थाणू म्हणजे स्थिर असल्याने भगवंतांचं शाश्वत स्थाणू असं नाव आहे. वरारोहो, भगवंताच्या अंकावर आरूढ होणं हे उत्तम आहे कारण भगवंताच्या ठिकाणी प्राप्त झाल्यावर प्राण्यांना पुन्हा संसारात यावं लागत नाही म्हणून भगवंतांना वरारोह असं म्हटलं आहे. महातपाः, भगवंताचं सृष्टीविषयक तपज्ञान अतिमहान आहे. यस्य ज्ञानमयं तपः असं श्रुती सांगते. तसंच देवाचं ऐश्वर्य, देवाचं
प्रतापरूप तप हे महान आहे आणि म्हणून त्यांना महातपाहा असं म्हटलं आहे. 27वा श्लोक असा आहे. सर्वगस्सर्वविद्भानुर विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यंगो वेदांगो वेदवित् कविः. सर्वग म्हणजे सर्वत्र गमन करणारे. कारणरूपाने भगवान हे सर्वत्र व्याप्त असल्याने भगवंत हे सर्वत्र जातात आणि म्हणून त्यांना सर्वग असं म्हटलं आहे. सर्वविद भानू भगवंत सारं काही जाणतात आणि म्हणून ते सर्वविद आहेत. अगदी मुंगीच्याही मनातलं जाणतात असं माऊलींनी म्हटलं आहे. भगवान भासतात. त्यांच्या भासित होण्याने सारं भासमान होतं म्हणून ते सर्वविद भानू आहेत. विश्वक्सेन भगवंत रणांगणामध्ये साऱ्या दैत्य सेनेला पळवून लावतात आणि म्हणून त्यांना विश्वक्सेन असं म्हटलं आहे. जनार्दन भगवंत दुर्जनांचं अर्दन करतात, त्यांना मारतात, त्यांना नरकादी तमोलोकात पाठवतात आणि म्हणून ते जनार्दन आहे. आणि तसंच भक्तजन त्यांच्यापासून अभ्युदय आणि निश्रेयस अशा पुरुषार्थाची अर्दना म्हणजे याचना करतात म्हणून त्यांना जनार्दन म्हटलं जातं. वेद भगवंत हे वेदरूप आहेत. भगवंताचं नाव वेद आहे. वेदविद भगवंत वेदांची रचना करणारे आणि वेद जाणणारे आहेत. शास्त्रासहित संपूर्ण वेद, समस्त वेद्य पदार्थ, सारे यज्ञ आणि संपूर्ण पूजनीय देव हे कृष्णच आहेत असं महाभारतात म्हटलं आहे. अव्यंग ज्ञानाने पूर्ण असल्याने आणि कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसल्यामुळे भगवान हे अव्यंग आहेत. वेदांग वेद ज्याचे अंग आहेत ते भगवान वेदांग आहेत. शिक्षा, छंद, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष आणि कल्प ही वेदांची अंग हे भगवंताचं रूपच आहे. वेदवित भगवंत वेदांचा विचार करणारे आहेत. वेदांचं चिंतन मनन करणारे महर्षी महामुनी हे सारे भगवत स्वरूपच आहेत. कविही भगवान क्रांतदर्शी म्हणजे सर्वांना पाहणारे आहेत आणि म्हणून त्यांना कवी म्हणतात. कवी ही मनीषी असं उपनिषदांनी देवाचं वर्णन केलेलं आहे. 28वा श्लोक आहे. लोकाध्यक्षस्सुराध्यक्षो धर्माध्यक्षकृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्द्रंष्ट्रश्चतुर्भुजः. लोकाध्यक्ष म्हणजे सर्व लोकांना त्रैलोक्याला प्रधान रूपाने पाहणारे भगवान हे लोकाध्यक्ष आहेत. सुराध्यक्ष लोकपाल इत्यादी जे देव आहेत या सगळ्या देवांचे ते अध्यक्ष आहेत आणि म्हणून ते सुराध्यक्ष आहेत. धर्माध्यक्ष मनुष्य प्राण्याला अनुरूप फल देण्यासाठी भगवान धर्म आणि अधर्माला साक्षात पाहणारे आहेत आणि म्हणून त्यांना धर्माध्यक्ष असं म्हटलं आहे. कृताकृतः कार्यरूपाने कृत आणि कारणरूपाने अकृत अकर्ता असे भगवान कृताकृतः आहेत. चतुरात्मा सृष्टीच्या उत्पत्तीसाठी भगवंताच्या 4 विभूती आहेत. ब्रह्मा, दक्षादी प्रजापतीगण, काल आणि जीव या विष्णूच्या सृष्टीच्या हेतूसाठी असणाऱ्या 4 विभूती आहेत. तसंच द्विज, मनु, काल आणि भूत यांनाही भगवंताच्या सृष्टीच्या हेतूभूत विभूती म्हटलेलं आहे. तसंच रुद्र, काल, मृत्यू आणि जीव या जनार्दनाच्या प्रलयकारिणी अशा 4 विभूती मानलेल्या आहेत. म्हणून भगवंतांना चतुरात्मा असं म्हटलं आहे. चतुर्व्यूह ज्यांचं स्वरूप विख्यात आहे असे भगवान 4 व्यूह बनवून
वासुदेवादी मूर्तींच्या द्वारे सृष्टी रचतात असं व्यासांनी म्हटलं आहे. चतुर्द्रंष्ट्र, ज्यांना 4 दाढा आहेत असे नृसिंह रूप भगवान चतुर्द्रंष्ट्र आहेत. किंवा साम्य असल्यामुळे, सदृशतेमुळे शिंगांना सुद्धा दंष्ट्रा असं म्हटलं जातं. चत्वारी शृंगाः या वचनानुसार भगवान हे चतुर्द्रंष्ट आहेत. चतुर्भुज, 4 भुजा भगवंताला आहेत. चतुर्भुज रूप देवाचं आहे आणि म्हणून भगवंताचं नाव चतुर्भुज असं आहे. आज इथेच थांबूया. हरये नमः.